पाहूयात पुढची बातमी। कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांची पाण्याची पातळी सध्या ओसरू लागली आहे। मात्र कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या काठावरती असणाऱ्या भागामधल्या भात शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। सोयाबीन, भुईमूग या पद्धतीची जी पिकं आहेत ही अक्षरशः जागेवरती कुजून गेली आहेत। तर ऊसाच्या शेतामध्ये 2 आठवडे पाणी साचून राहिलंय, त्यामुळे ऊसाचं सुद्धा नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। या भागामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांना मागील 12 ते 15 दिवस पूर स्थिती होती। मात्र आता या दोन्ही नद्यांची पाणी पातळी ओसरू लागले। मात्र ही पाणी पातळी आता ओसरल्यानंतर ज्या दोन्ही नदीकाठचे जी शेती आहे त्या शेतीचं भयावह रूप समोर येत आहे। हे आपण पाहतोय सध्या या ठिकाणी जर पाहिलं तर हे सोयाबीन होतं आणि संपूर्णतः हे सोयाबीनचं शेत जे आहे ते पाण्याखाली गेलं होतं। आणि जर परिस्थिती जर पाहिली आता हे जे सोयाबीन आपण पाहतोय पूर्णतः पानं गळून गेलीत आणि पूर्ण जे काही सोयाबीन आहे ते कुजून गेलेलं आहे। ही परिस्थिती भुईमुगाची देखील आहे। दुसरीकडे ऊसामध्ये या ठिकाणी 12 ते 15 दिवस पाणी राहिल्यामुळं ऊस देखील कुजू लागला। आपल्यासोबत शेतकरी आहेत। आता संपलंय हे सगळं, कुजूनच गेलंय। कशा कुठल्या कुठल्या पिकांची अवस्था झाली? भुईमुग, सोयाबीन, उडीद, परत कडधान्य संपूर्ण, ऊस पीक हे संपूर्ण वारणा आणि कोयना काठच्या जवळजवळ 15 दिवस त्यात पाणी असल्यामुळे संपूर्ण कुजून गेलेला आहे। सध्या जी परिस्थिती बघता शेतकरी संपूर्ण हवादिल झालेला आहे। ऊसाची काय परिस्थिती आहे? ऊसाचं कसं आहे, ऊसामध्ये जी वाढसाली ऊसात तेवढे पाणी वरती नाही राहिलं तर राहते ती। अन्यथा ही खोडवी बिगडी जी लहान पिकं आहे ती संपूर्ण कुजून जाते। ती कुजून म्हणजे ती जनावरांना खाण्याची योग्य राहत नाही आणि त्याची वाढी खुंटलेली असते। त्याच्यामुळे रानात बाहेर काढायचा खर्च परवडत आता। या दोन्ही नद्या पूर स्थितीमध्ये 12-15 दिवस असल्यामुळं त्या दोन्ही नदीकाठच्या शेतींचं आता नुकसान जे आहे ते समोर येऊ लागलंय। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।